मॉर्निंग कसे आहात सगळे. पावसाचे दिवस सुरू झालेत. बाहेर आलतो त्या ठिकाणी गर्दी बघू शकता तुम्ही. एवढं प्रमाणात गर्दी आहे. तर कशाची गर्दी आहे जाऊन बघावं, दाखवतो कसली गर्दी आहे. तर हे बघू शकता एवढी गर्दी आहे. तुफान कारण काय आहे त्या ठिकाणी पूलचं ब्रिजचं काम चालू आहे. कारण काय आहे तुम्ही बघू शकता. आता हे बघा कारण हे बघू शकता तुम्ही. पूर्ण पाणी गेलेलं आहे रस्त्यावरून. गाड्यांचा जायचा प्रॉब्लेम आहे, यायचा प्रॉब्लेम. हे बघू शकता. रस्त्यावरून पाणी चाललंय सगळं. आता पावसाळ्यात हाच प्रॉब्लेम राहील नाही का. तर आलतो बघायला. बघू शकता तुम्ही कसं काय पाणी आहे. काय ट्रॅफिक. पलीकडल्या साईडने पण गाड्या थांबल्या आणि या साईडने पण गाड्या थांबलेल्या आहेत बघा. पावसाळ्यात हाच तर प्रॉब्लेम आहे नाही का. हे बघू शकता कसं काय पाणी. सिटीत पूर आलाय गावाकडच्या आधी. तर जाऊया आपल्याला पूल क्रॉस करून जायचं पुढं. जाऊया आता यांच्या मागच. आता गाडी मागच लावली होती त्या साईडला. आलतो बघायला मी या साईडला. वर येऊन बरोबर करून गाडी आता गाडी चालू केली. आपल्या घोडा पुढं लावलेला या ठिकाणी. जायचं आहे आता डेपोला. आत्ता वाजले 11:30. रात्री उशीर झाला होता घरी जायला. जास्त पाणी पाहिजे होतं नदीला, त्यामुळे सकाळी गेलं बघायला तुम्हाला दाखवलं मी सकाळी. आता जायचं आहे डेपोला. कुठं आहे भूक लागते काय. रात्री आलं तर जवळपास 5:30 वाजले होते घरी यायला. त्यामुळे काय विषय नाही. ते बघू शकता पाण्या बाटल्या आणि तसंच आहे रात्रीचं सगळं. तर चला जाऊया डेपोला. काय होतं कुठं भूक लागते काय ना बघू. तर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच मजेदार व्हिडिओ मी अपलोड करत राहणार इथून पुढं. चला जाऊया डेपोला. तर डेपोला जाण्याआधी डिझेल टाकी लिकेज होती. त्यामध्ये गोटा साबण राहते बा. गोटा साबण चिटकायचं काम चालू आहे तिथं. पावसाचं वातावरण तर झालंच परत. तुम्ही बघू शकता चिखल. दुसरी गाडी इथं पंक्चर आहे ती लावलेली. तर निघालो गाडी घेऊन डेपोला. माझं काम चालू होतं. दाखवलं मी तुम्हाला. डिझेल लिकेज होतं तिथं. गोटा साबणचं मी तात्पुरतं हे केलं आहे लावली. त्यामुळे सध्या बंद झालं आहे ते. तर चला डेपोला. काय वातावरण झालं आहे भारी. सगळी हिरवगार. पहिल्या ब्लॉगमध्ये बघा कसं होतं आणि आता बघा एकदम भारी वाटतं आता. तर चला जाऊया. कुठं ट्रिप लागायची काय बघू. जवळची लागेल नाही माझ्या हिशोबाने. आज रात्री उशीर आलं आणि कंटाळा आल्यासारखं झालं. आराम होतं काय का. तर चला निघूया. आज डब्बा वगैरे काय आणलं नाही मी. तो आहे तो दुसऱ्याचा डब्बा आहे. मी काय आणलं नाही डब्बा. कारण जेवण केलं तर घरी 10च्या आसपास जेवण केलं तर मग काय नाश्ता वगैरे करता येईल बाहेरून. काय आता चला जाऊया बघू काय होते काय नाही. पावसाचं वातावरण तर झालेलं आहे बघा. आभाळ आलेलं आहे आणि हवामान खात्याने पण सांगितलेलं आहे 25, 26, 27 हे 4-5 दिवस राज्यात बऱ्याच जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिवृष्टी होणार आहे असं सांगितलं गेलं आहे. तर बऱ्याच ठिकाणी पाण्याने पुलं वगैरे वाहून गेले. शिरूरमध्ये पण पूल वाहून गेला आहे. काल आष्टीचा पण आलता व्हिडिओ समोर. काल बीडला गेलो तर शिरूरचा पाहिजला. तर गाड्या येत्या जात्या सध्या तात्पुरतं केलेलं. वरून जो काम चालू होतं ते चालू केलं आहे ब्रिज. त्यामुळे काय अडचण नाही तिथं आता. तर आष्टीच वाहून गेलं तिथं वाहतूक ठप्प आहे असं म्हणते. काही गेलो नाही. तिकडली ट्रिप लागायला नाही पाहिजे. तर बघू कुठं लागेल ती काय. पावसाची म्हणजे गाडी भरू. आज साहेबांच्या हाताबाया पडू गाडी भरू. काय जाऊ खाली करायला काय. पाऊस चालू आहे सध्या. गाडी लावली या ठिकाणी. गाड्या भरपूर आहेत. सोमवारी का अजून रिपोर्ट केलेली नाही. तर बघू शेट सांगतील कुठं भरायची काय. रिपोर्ट करू आणि कुठं लागली सांगू तुम्हाला आणि जाऊया मग. तर चला. 2 त्याच्या पुढे 3, 4 वरच 5, 6 पलीकडे 7, 8 कोपऱ्यात 9, 10 आणि 11 जण चाललेत गाडीत.
घरी आलो मी फायनली. आता वाजले जवळपास 7:30 वाजले. तर गाडी काय भरली नाही आज. तर मॅडमचं आज आमचं नियोजन काय. मॅडम कसं काय आलं, मनावर लयच घेतलं आज. तेलकट मिलकट वा भारी. रुसल्यावर चांगलं चांगलं खायला भेटतंय. हा भारी का नाही. तर चला जाऊ जेवण वगैरे करू. अजून स्वयंपाक बनवलं नाही काही. काय अजून स्वयंपाक तुम्ही राहणार आज बनवणार नाही मी काही. दिवसभर उपाशी आता तेवढं खाऊन तेवढं कवायला भेटतंय ना. एवढं करून ठेवलं फुल भरून. चला खाऊ तेच आणि झोपून काय करावं आता. जायचं सकाळी मग आता उद्या. तर चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये.